शोभा कोंबडकर पाडा, अलिशान श्रीगाव देवेश लष्कर्षण उसार, जय हनुमान मिलकतकार, जय हनुमान सहाणकोटी, गावदेवी दोगावडे, भैरेश्वर मानी, श्री गणेश कावले, नागेश्वर आवास, जय भवानी सातीजे, श्री समर्थ भैरोळे, दत्तप्रसाद भैरोळे, बाबरी बाबास पाडा आणि जय हनुमान दुबाईचा पाडा बसेल जय हनुमान वाघोडे हे उद्या संघ असतील. अंकुशे निश्चित संजय सर, उद्या आपल्याला एक कोर्ट कमी आहे. एक कोर्ट कमी आहे त्याचं कारण आहे उद्या महिलांची स्पर्धा आहे. आपलं जे कोर्ट नंबर 2 आहे त्या ठिकाणी आपण महिलांची स्पर्धा खेळवणार आहोत. त्याच्यामुळे उद्या आपल्याला 8 मॅचेस जास्ती आहेत आणि कोर्ट फक्त 2 अवेलेबल आहेत जेंट्ससाठी. पंचक्रोशी गटासाठी 2 कोर्ट अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 16 अधिक 8 24 हा ह्या 8 वाढल्या पुन्हा नाही पण आपण 5 वाजता उद्या एक कोर्ट आपल्याला कमी आहे त्याच्यामुळे शार्प 5 वाजता मॅचेस चालू होतील. महिलांचं कोर्ट नंबर 2 जे आहे ते महिलांसाठी आपण प्रिपेअर करणार आहोत. त्याच्यामुळे पंचक्रोशीची जी स्पर्धा आहे आणि महिलांची स्पर्धा शार्पली संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी चालू होईल याची नोंद घ्यायची आहे. संजय सर, महिलांचा जो लॉट्स आहे ना, महिलांची भाग्यपत्रिका ते एकदा वाचून दाखवा. चालू सामना आपण पहिला बेताळेश्वर गेम असेल गाभणी बाबा या सामन्यामध्ये 22 संघ विजय झाला आणि पराभूत संघाचा पियुष वाघे आपण यायचं आणि आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. मी संग्राम पाटील आपणास विनंती करणार आहे आपण या ठिकाणी पियुष वाघे याला एक सन्मान चिन्ह वितरित करायचं. या ठिकाणी जेवढे पण दर्शक युट्यूबच्या माध्यमातून आज सकाळचे 5 वाजून 10 मिनिटं झाल्यात आणि आपण आतापर्यंत आमच्याबरोबर जुडलेला आहात, आपण सबस्क्राईब करत आहात, आम्हाला पाहत आहात, तुम्हाला सर्वांचं धन्यवाद. मी धनंजय कुलकर्णी आणि आदरणीय दिलीप सिंग यांच्या वतीनं तुम्हाला सर्वांचा धन्यवाद आम्ही करतो. आपली मागणी आपला खेळ, एकच श्वास आणि कबड्डी आणि एकच जास्त कबड्डी. तुम्हाला सर्वांचं धन्यवाद. लक्षात घ्या मित्रांनो, आता मात्र चालू सामने आपण पाहतो जय हनुमान वायशापासून गुरुबा वाघोडे, मैदान क्रमांक 1 साठी, मैदान क्रमांक 2 साठी सिद्धिविनायक गडपाडापासून दीपिका वास आणि 3 साठी विघ्नहर्ता देवगडपासून मर्याई कोलकर. त्यानंतर मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना असेल जय हनुमान कातळपाडापासून गावरी वावे, जय हनुमान कातळपाडा वर्सेस गावरी वावे मैदान क्रमांक 1 साठी, मैदान क्रमांक 2 साठी श्री गणेश कळ वर्सेस श्री गणेश खंडाळे आणि मैदान क्रमांक 3 साठी श्री गणेश दळवी करोशी वर्सेस गोरेश्वर नवगाव. आपण त्या ठिकाणी महिला कबड्डी पहा. महिला गट उद्या देखील या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा, शिवकन्या पाली, गणेश बुरण, भिलेश्वर हिल, ओंकार वेशवी, सिद्धिविनायक नांदगाव, ओंसाई कळवे पेन, शिवशंभू पाटणेश्वर, प्रतिज्ञा बांधण, दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल, दिलकुश आवास, ऋतिक्षा स्पोर्ट्स पेन,
नूतन सोनासिद्ध धाटाव दत्तात्रय क्रीडा मंडळ कांदा कॉलनी पनवेल, कर्नाला स्पोर्ट्स पनवेल आणि सुवर्ण गणेश दिव्यांग हे उद्या स्पर्धा होणार आहे महिलांची. कातळपाडा मैदान क्रमांक 1 साठी मॅच असेल. जे हनुमान कातळपाडा दामोदर भावे 2 साठी होणारा सामना श्री गणेश तळ श्री गणेश खंडाळे आणि 3 साठी श्री गणेश गळवीकर वसे बोरेश्वर नवगाव. प्रॅक्टिसला नाही आलास तो, प्रॅक्टिसला नाही आलास तो. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जय हनुमान कातळपाडा गावदेवी वावे त्यांनी पहिला काय माहितला टाइम तुझा आहेत ना ते तुझा आहेत. आपण जवळपास आजच्या कबड्डी स्पर्धेच्या शेवटाकडे वळलेलो आहोत. शेवटी आपण निर्णय घेतला की उद्या मात्र उरलेले 8 संघ त्या ठिकाणी खेळवणार आहोत. म्हणजेच आजच्या दुसऱ्या फेरीतील 8 संघ आज आणि आजचे उरलेले 8 संघ आपण 5चं टायमिंग अशासाठी दिले आहे कारण आजच्या दिवसाच्या नियोजनापैकी 8 संघ राहिलेले आहेत. मग ते आपल्याला त्या वेळेमध्ये ॲडजस्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्याला पुन्हा उद्याचा दिवस उद्याची रात्र पूर्ण राहून सकाळी 10 वाजेपर्यंत थांबायला लागेल. महिला गट देखील असल्या कामाला याची देखील आपण नोंद घ्या. म्हणून उद्या उरलेले जे 8 संघ आहेत याने बरोबर 5 वाजता या ठिकाणी हजर व्हायचं आहे. याची देखील आपण नोंद घ्या सर्व संघाने. चालू सामना संपल्यानंतर आपण प्रवेशद्वारामध्ये या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. जय हनुमान कातळपाडा वर्सेस गावदेवी वावे, 2 साठी श्री गणेश तळ वर्सेस श्री गणेश खंडाळे आणि 3 साठी श्री गणेश गळवीकर वर्सेस बोरेश्वर नवगाव.
सामना अर्थातच या ठिकाणी जे हनुमान वैश्यत वर्सेस गुरुकृपा वाकोडी या दोन संघांमध्ये मात्र सुरू आहे. दोनही संघ अर्थात आपण या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये खेळत असताना पाहतोय. मी धन्यवाद देणार आहे सर्व सामनाधिकारी. अजून देखील आपण सुंदर अशी कबड्डी स्पर्धा आपण खेळत आहात. कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण न होता, कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता या ठिकाणी स्पर्धा मात्र सुरू आहे. आणि याचं श्रेय आम्ही अर्थातच त्या ठिकाणी पंचांना सामाजिक आपला जाणार आहोत. आणि काही डिसिजन मात्र ठरवण्यात या ठिकाणी गेले, ज्या ठिकाणी उल्हास पाटील आणि अर्थातच अनिल अवसर हे कार्यरत आहेत. मी अनिल अवसर आणि उल्हास पाटील आपल्याला देखील धन्यवाद देणार आहे. आपण देखील सुंदर असं परीक्षण निरीक्षण करून या कबड्डी स्पर्धेसाठी आपण एक महत्त्वपूर्ण योगदान आपण देत आहात, म्हणून आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतो. उद्याच्या स्पर्धेसाठी आम्ही सातत्यानं सांगतोय, उद्या आपल्याला लवकर येणे आहे. जे आपण 8 संघ ठेवलेले आहेत त्याने देखील, आणि उरलेली स्पर्धा देखील उद्याच घ्यायची आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच लवकर यावं लागणार आहे. त्याची देखील आपण नोंद घ्या. महिला गट कबड्डी स्पर्धा उद्याच आहे, त्याच्यामुळे एक मैदान आपल्याला कमी होणार आहे. याची देखील आपण नोंद घ्या. म्हणजे उरलेला सगळा भार आपल्याला मैदान 1 आणि म्हणजे 2 मैदानांवर त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे सामने अधिक राहिले आणि मैदान 2 राहणार आहेत, 1 महिलांसाठी जाणार आहे. म्हणून टायमिंगचा आम्ही तेवढ्यासाठी आपल्याला सातत्यानं सांगतोय की वेळेमध्ये चला, कारण उद्या जवळपास आपली पंचक्रोशी फायनल होऊन जाईल. म्हणजे सेमीफायनलचे सामने मात्र शिल्लक राहणार आहेत, ते आपण प्रवासासाठी घेणार. या प्रवेशद्वारावर यायचं आहे. जय हनुमान कातळपाडा वर्सेस गावरी विवाहे, श्री गणेश तळ वर्सेस श्री गणेश खंडाळे आणि श्री गणेश दळवी. 2 नंबर राऊंड होता रिव आहे. ओके, बोला सर. आवाज गरुडपाडा तुमच्या बोनस पॉईंट दिलेला आहे, पण गरुडपाड्याचा रिव आहे की बोनस झालेलं नाही आहे. रिव्ह्यू राहू सर, रिव्ह्यू तुमच्या लक्षात आला का? माझ्या क्रमांक 2 सर. धन्यवाद प्रितेश शिंदे. राहू सर, तुला सर सर पुन्हा एकदा सांगा, गरुडपाड्याला त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय का? आवाज रिव्ह्यू घेतलाय. हां सॉरी, गरुडपाडा टीमने घेतला रिव्ह्यू. हां, नो बोनस, आंबा डिसिजन बोनस. येस, गरुडपाडा संघाचं म्हणणं आहे की बोनस आहे, परंतु सामनाधिकाऱ्याने त्या ठिकाणी बोनस दिला नाहीये. प्लीज आपण निर्णय द्यायचा आहे. हां, पंचाने बोनस दिलेला आहे. सर पहा, पंचांनी बोनस दिलेला आहे आणि त्या संघाने मात्र बोनस नाही असं रेडिओने अपील केलेलं आहे, बरोबर? चला, पुढील 3ही संघ आपण तयार राहा. या अजून गेटवर मात्र आपल्या प्रवेशद्वारावर मात्र संघ आलेला नाहीये. जय हनुमान कातळपाडा गावदेवी वावे 1 साठी, श्री गणेश तळ श्री गणेश खंडाळे 2 साठी, श्री गणेश दळवी बोरेश्वर गावगाव 3 साठी.
मैदान क्रमांक 2 डिसिजन पेंडिंग प्लीज थर्ड अंपायर. Review successful, no bonus. रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे, नो बोनस. सामना सुरू करा. धन्यवाद राऊत सर. हॅलो सर, पुढील संघांना तयारीत ठेवा. चला आपण यायचं आहे मैदान क्रमांक 1 साठी. जय हनुमान कातळपाडा गावादेवी वावे. अजून देखील या ठिकाणी संघ आले दिसत नाही मला. आपण प्लीज प्रवेशद्वारावर या ना प्लीज. दोनही संघ जय हनुमान कातळपाडा गावादेवी वावे. आपण चला मैदान क्रमांक 1 कडे. आपण प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी थांबायचं आहे. 2 साठी श्री गणेश तळ. श्री गणेश बोला सर. किती आहेत? 8 आहेत का? बोलो मैदान क्रमांक 3. टीवी नंबर कोर्ट नंबर 3 देवघर चॅलेंज. टच पॉइंट आवर डिसिजन, नो टच पॉइंट. प्लीज रिव्यू. चला मैदान क्रमांक 3 वर त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण निर्णय मात्र द्यायचा आहे. थर्ड अंपायर पुन्हा आम्ही आपल्याकडे येतो. देवघर संघानं त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे टच पॉईंटसाठी आणि सामनाधिकारी मात्र त्या ठिकाणी टच पॉईंट दिलेलं नाही आहे. निर्णय मात्र आपण द्यायचा आहे. मैदान क्रमांक 1 वर रिव्ह्यू आहे. जय हनुमान वायशेज चॅलेंज जर्सी पुलिंग. जर्सी पुलिंगचा रिव्ह्यू आहे. अनिल राऊत सर प्लीज चेक करा. मैदान क्रमांक 1 वर. चला मित्रांनो या, अजून देखील आपण येत नाही यार. जय हनुमान कातळपाडा गावदेवी वावे. एकही संघ या ठिकाणी दिसत नाही. Review successful, touch point. मैदान क्रमांक 3 Point देवघर. Review successful, single point पुलगर. क्षण क्रमांक 1 साठी राऊत सर चेक करा. जय हनुमान वायशेज चॅलेंज जर्सी पुलिंग. जय हनुमान कातळपाडा गावदेवी वावे. अरे या 2 साठी श्री गणेश तळ, श्री गणेश खंडाळे. 3 साठी श्री गणेश दळवी करोशी मोरेश्वर नवगाव. मैदान क्रमांक 1 चा त्या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. एक वर अर्थातच या ठिकाणी वैशिष्ट्याने चॅलेंज केलं. Review unsuccessful, right round. Review unsuccessful, no more reviews. Super tackle 2 points. Wagod. धन्यवाद राऊत सर. 10 असतील ना रे.
हेलो टीवी अंपर कोर्ट नंबर 3 देवगढ़ कॉलेज साइडर आउट ऑफ ऑक्सीजन साइडर आउट देवगढ़ कॉलेज राइडर आउट ऑफ बाउंड 3 पॉइंट प्लीज रिव्यू चेक मैदान क्रमांक 3 साठी रिव्ह्यू आहे ऑफिशियल डिसिजन आहे राऊत सर रायडर आउट आणि चॅलेंज आहे रेडर स्वतः सेल्फली आउट ऑफ बॉन्ड आहे त्यानंतर 3 डिफेंडर आउट ऑफ बॉन्ड झाले प्लीज चेक करा मैदान क्रमांक 3 साठी You are successful rider out. दोन नंबर राऊंडवर रिव्ह्यू फक्त बोलतोय चला मित्रांनो मैदान क्रमांक 1 साठी जय हनुमान कातळपाडा गावदेवी वावे मैदान क्रमांक 1 वर वाघोडे चॅलेंज 1 डिफेंडर आउट ऑफ बॉन्ड राऊत सर मैदान क्रमांक 1 वर वाघोडे चॅलेंज वायशेल संघाचा एक अँटी जो आहे तो आउट ऑफ बॉन्ड झालाय प्लीज चेक मध्यरक्षकाचा सहाय्यक हा 5चं कव्हर आहे राऊत सर आणि सिंगल जो डिफेंडर आहे 2 चेंजच्या मध्ये तो आउट ऑफ बॉन्ड झाला असं वाघोडे संघाचं म्हणणं आहे प्लीज चेक करा दोनचं काही चॅलेंज आहे का दोनचं सर दोनचा आपण निकाल दिलेला नाहीये थर्ड अंपायर तो पेंडिंग आहे राऊत सर मैदान क्रमांक 2चा त्या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे पहिला तो बघा आणि इकडे या मैदानावर चला जय हनुमान कातळपाडा गावदेवी वावे श्रीगणेश तळ श्रीगणेश खंडाळे श्रीगणेश दळवी खरोशी भुवनेश्वर नवगाव बघ त्याला सांग त्याला सांग पुढची मॅच करायला बोलवलं माझं नाव सांग बोला मैदान क्रमांक 2 हो पेंडिंग आहे थर्ड अंपायर प्लीज मैदान क्रमांक 2 वर
दिलखुश संघाचा चॅलेंज आहे बोनस प्लस पॉइंट आणि ऑफिशियल डिसिजन आहे ओनली बोनस. You unsuccessful, only bonus, no touch point. मैदान क्रमांक 1 वर चेक करा सर. 2 चेन्सच्या मधला जो अँटी आहे तो आउट ऑफ बॉन्ड झालाय असं वाघोडे संघाचं म्हणणं आहे. हो तिकडे मात्र मैदान क्रमांक 2 वर एक जबरदस्त खेळ आपण दिलखुश आवाज संघाच्या खेळाडूच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहतोय. गरुडपाडा वाजता दिलखुश आवाज एक आनंदाचा अक्षर म्हणायला हरकत नाहीये. मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी एक सुंदर अशी चढाई त्या ठिकाणी खेळाडूच्या माध्यमातून आपण झालेली पाहिली. जवळपास मला वाटतं 1 2 3 4 काहीतरी 4 गुण त्या ठिकाणी आलेले आहेत. अगदी योग्य वेळेला मला वाटतं त्या ठिकाणी एक चांगली चढाई झालेली आपण पाहतोय. तेरा 10 असा गुणफलक त्या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. चला फायनल पुकार असेल. मैदान क्रमांक 3 वर एकतर्फी सामना सुरू आहे असं दिसतंय. कोळघर 25 गुण आणि देवघर 12 गुण. मैदान क्रमांक 2 वर थोडी चुरशीची लढत आहे. दिलखुश आवाज 11 गुण, गरुडपाडा 13 गुण. नाममात्र 2 गुणांची आघाडी गरुडपाडा संघाकडे आहे. आणि मैदान क्रमांक 1 वर अत्यंत चुरशीची लढत या ठिकाणी चालू आहे. त्या ठिकाणी जय हनुमान वायशेत 9 गुण आणि गुरुकृपा वाघोडे 11 गुण. नाममात्र 2 गुणांची आघाडी आपण पाहतोय. सध्याच्या सिच्युएशनला वाघोडे संघाकडे आहे. संघ आलेत का? गावदेवी वावे, जय हनुमान कादळपाडा. धन्यवाद. श्री गणेश तळ, श्री गणेश खंडाळे आणि Court 1, please repeat. कोर्ट 1 राऊत सर लक्षात घ्या. संपूर्ण रेडचं परीक्षण करा आणि मधला जो अँटी आहे ना 2 चेन्स आहेत आणि मध्ये एक सुटा अँटी आहे. तो अँटी आउट ऑफ बॉन्ड झालाय असं वाघोडे संघाचं म्हणणं आहे. दोन नंबर गावसाठी रिव्ह्यूवर गरुडपाडा चॅलेंज बोनस पॉइंट आवर डिसिजन रेड आउट. पहिला इथला राहू मैदान क्रमांक 1चा पहिला त्या ठिकाणी निर्णय घेणं अपेक्षित आहे. खरं तर थर्ड अंपायर. त्यानंतर मैदान क्रमांक 2चा देखील त्या ठिकाणी रिव्ह्यू आहे. त्यानंतर आपण मैदान क्रमांक 2चा रिव्ह्यू करणार आहोत. चला मैदान क्रमांक 3चा सामना संपलाय का? वीरू वीरू का कुठं वीरू मैदान क्रमांक 3 कडे चला. तिकडेच असेल का कुठे चालू सामना विघ्नहर्ता देवघर पर्यायी कोलघर. हा मैदान क्रमांक 3 वर त्या ठिकाणी सामना सुरू होता. सामना मात्र संपलेला आहे. त्या ठिकाणी यायचं आहे श्री गणेश दळवी कोरोशी वर्सेस बोरेश्वर नवगाव. हा मैदान क्रमांक 3 वर सामना खेळला जाणार आहे.
श्री गणेश दळवी कृषी संघ हजर आहे, धन्यवाद. बोरेश्वर नवगाव, धन्यवाद. थांबा, ते मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपण सर पेंडिंग आहे डिसिजन प्लीज. 2 मैदान क्रमांक 2 1 झाल्यानंतर मग आपण 2चा घेणार आहोत. त्यामध्ये जागा द्या इकडे. वाघोडे संघ मध्ये आपण थांबलेला आहात ना, इथे खेळाडूंना पलीकडे जाण्यासाठी जागा द्या. 3 वर जायचं त्यांना. चालू सामना आपण मैदान क्रमांक 3 वर पाहिला, कोलगर वसा देवघर. या सामन्यामध्ये कोलगर संघ 16 गुणांना विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन, बालापूर संघाचा देखील आभार. या सामन्यामध्ये सिद्धू आता सिद्धार्थ आपण यायचं, आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं. देवघर संघाचा सिद्धार्थ आपण यायचं आणि आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं. सर या ठिकाणी मैदानामध्ये एंट्री करण्यासाठी मी विनंती करतो, मैदान क्रमांक 3 साठी डीजे ऑन. मैदान क्रमांक 3 साठी श्री गणेश दळवी खरोशी. कमान श्री गणेश दळवी खरोशी. बोरेश्वर नवगाव हा मैदान क्रमांक 3 वर सामना खेळला जातोय. मैदान क्रमांक 2 मध्ये सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री गणेश कंडाळे आपण जायचं राहायचं. मैदान क्रमांक 2 साठी या सिद्धू या. नाही पडेल. राउत सर on court number 2 Garudpara challenge. Bonus point. Official decision no bonus. Please review. रेडर आउट दिलेला आहे ऑफिशियल्सने आणि गरुडपाडा संघाचं चॅलेंज आहे की बोनस पॉइंट. धन्यवाद राजेश पाटील आणि धन्यवाद सिद्धू. मैदान क्रमांक 3 देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे. एक सुद्धा या ठिकाणी जयहनुमान वायशेत गुरुकृपा वाघोडे या संघांमध्ये सामना सुरू आहे. एक मध्ये सामना संपल्यानंतर या ठिकाणी जयहनुमान आगरवाडा गावातील गावे हे दोन्ही सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सामना संपाक्षणी दोन स्ट्रगल आहे 2. या ठिकाणी हितचिंतन वर्ग आपण या ठिकाणी स्पर्धेसाठी पाहतोय. 15-11 होईकर सर. 15-11 अशा गुणफलकांमध्ये त्या ठिकाणी अर्थात जयहनुमान वायशेत गुरुराव वाघोडे या दोन संघातील खेळ आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच या ठिकाणी वायशेत संघाच्या बाजूने आपण झालेली पाहतो. अतिशय अटीतटीचा खेळ आहे. अटीतटीचा खेळ आहे आणि हा विनीत पाटील सक्सेसफुल. बोनस पॉइंट. मैदान क्रमांक 2 साठी रिव्ह्यू सक्सेसफुल गरुडपाडा बोनस पॉइंट. रेडर आउट बोनस पॉइंट. गरुडपाडा बोनस दिलखुश पॉइंट. कंटिन्यू करा मॅच. विनीत पाटील दोन्ही सामन्यात
मेहनत आणि जिदारी दोन्ही केले कोईलकर सर. संघ अडचणीत असताना हिमतीने पॉईंट मारले आणि तिसऱ्या फेरीत आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. विविध पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या करा मित्रांनो. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 चा देखील सामना या ठिकाणी संपलेला आहे. मैदान क्रमांक 1 साठी जयमान कादरपाडा वर्सेस गावरी विमावी या दोन संघांमध्ये सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सामना आपण तयार करायचं आहे. जयमान कादरपाडा वर्सेस गावरी विमावी मैदान क्रमांक 1 साठी चालू सामन्यामध्ये जयमान माहिती विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं देखील आभार.